अध्याय 5 श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वानरा अज्ञान तमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू गज गंगा जळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमळ तुलसी स्तविता प्रेमळ सत्वर त्याते पावशी विशेष गंगा जळावून आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन तुमच्या स्मरणे निवारती स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रस भरित पुढे पुढे ज्यांचे सबळ सुपूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळाप्या आदी करून भाग्यवंत सेवे करी अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी वास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चहूकडे कोणाशी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्याचे भाग्य परम स्वामी रत्न राबले उत्तम नृपती ही भक्त निश्चिम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयाशी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव रायधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटाहुनी स्वामीशी आणावे आपुल्या नगराशी मग कोणी एके दिवशी सभे माझी बैसले दिवाना आणि आम सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नपवर तया प्रती कोणी जाऊन अक्कलकोटाशी येथे आणलं स्वामींशी तरी आम्ही तयाशी इनामध्ये उभवत त्याचा राखू सन्मान लागेल तितको देव उधन ती वटपुरी वैकुंठ भुवन वसता स्वामी होईल कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करविना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तर बोलता झाला उत्तर नपा लागी पर्येशी आपुली जरी इच्छा ऐशी स्वामी ते आणावे वटपुरीशी तरी मी आणीन तयाशी निश्चय मानसी असो द्या ऐसे ऐकुनी उत्तर संतोषला तो नृपवर तैशी सभा ही समग्र आनंदित झाली संजीवनी विद्या साधाया करिता शुक्राजवळीकच जाता देवे सन्मानीला होता बहुत आनंदे करोनी नृपती सहित सकळ जणे त्या परिताताशी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया बहुत धन देता नृपती सेवक दितले सांगती जावया अक्कलकोटा प्रती आज्ञा दिली तात्या ते तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषिले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तया ते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवक आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळापाधिक सेवकरी निश्चिम ऐसे पाहून तात्याशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीशी तैसे नेहू आपण अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामीचे ही मन रमण गेले असे त्या ठाया प्रयत्नाशी परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे ऐसा मने विचार करून काय आरंभिले तात्याने संतुष्ट राहावे सेवक जनी ऐसे सदा करिता ती करुणे नाना पकवाने करीती ब्राह्मण भोजने तिदली बहुसाल दाणे याचक धमी तृप्त केले स्वामीची आपूजे प्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न व्हावी भक्त वसले कार्य साधावे आपुले म्हणून नाना उपाय केले द्रव्य खचिले तात्याने ऐशी आणि काही न झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला खयाती मग लढविला एक युक्ती एकांती गाठून चोळाप्या प्रती त्याज लागे विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थाशी घेऊन याल बडोद्याशी मग मल्हारराव आदरेशी इनाम देतील तुम्हाते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारे चोळाप्याती सांगितली द्रव्येन सर्वेच वशा चोळाप्याशी लागली आशा
तयाच्या अंतरी भरवसा जागीरीचा भाऊ साल मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेशी येती राज तया समयाशी आनंदव्रती वैसले चोळाप्याने कर जोडून विनंती केली मधुर वचनी कृपाळू होऊन समर्थाने बडोद्या प्रती चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला भूत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थाने हास्य करून उत्तर चोळाप्या लागून काय दिले म्हणून काय दिले सत्वर राव मधला रम्रपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामी राज वदविता निमित्त विष्णुदास राशे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त पंचम अध्याय पूर्ण श्री रस्तु शुभ श्री स्वामी समर्थ।